तर आता केशवराजचा प्रवास चालू आहे आपल्याला. जाताना बघा दापोलीचं निसर्ग सौंदर्य तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही. आणि हे जेव्हा आपण कोकणामध्ये येतो त्याचवेळी आपल्याला हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि आपली दुसरी गाडी पाठोपाठच आहे. त्या गाडीमध्ये पण आपल्या जी गाडीमध्ये आपण 4 माणसं बसतो त्या गाडीमध्ये पण आपण 7 माणसं बसतो. ती गाडी आता बहुतेक त्यांचं पेट्रोल संपलेलं आहे आणि ते पेट्रोल भरण्यासाठी वडापावच्या गाडीवर गेलेले आहेत. ते झाल्यानंतर आता बघा हा इथे भारत पेट्रोलियम आहे. त्याच रस्त्याने पुढे जाता जाता बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत. छानपैकी मुंबईचा प्रवास आणि गावचा प्रवास यामध्ये किती फरक असतो हे आपल्याला दिसतंय. वातावरण अगदी शांत आहे. घरातली माणसं पण उपाशी असल्यामुळे शांत आहेत. बघा बघा आता पुढचा प्रवास. चला आता मी केशवराला उतरलेलो आहे. बघा आता गाडीतून किती माणसं बाहेर पडत आहेत ते बघा. आता ही 2 माणसं आले, 3 माणसं बाहेर आलेले. चला बघा 4 5 3 8 माणसं आहेत. 9 11 माणसं गाडीतून बाहेर पडलेली आहेत. बघा सहकुटुंब जाण्यामध्ये जी मजा असते ते आपण घेणार आहोत. राजेश पण बाहेर फिरायला आलेला आहे. राजेश आणि अर्चना पण बाहेर फिरायला आलेली आहे. बघा चला उतरलेले सगळे 19 माणसं आपण निघालेलो आहोत. 2 गाड्या आलेल्या आहेत, एक वॅगनर आणि इनोवा. हां यांच्यामध्ये केशवराजकडे आपण निघालो आणि इथे बघा. आणि आता हे दाबकेज म्हणून ब्रेकफास्ट आणि लंच होम आलेलं आहे. खूप छान प्रकारे त्यांच्याकडे जेवण मिळतं, शुद्ध शाकाहारी. आणि बघा ही वाडी कशी या लोकांनी आपली जी वाडी आपली बनवून ठेवली आणि ही आपलं कुटुंबाने प्रत्येकाने सजवून ठेवलेलं आहे ना, त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे वाडी ठेवलेली आहे. आणि बघा हे काका पण आता सगळं विकायला आहेत. गेल्या वेळी आम्ही यांच्याकडून घेतलेल्या सगळ्या वस्तू आता पण आम्ही घेतोय थोड्या वस्तू. बघा काय घेतोय आपण काय का बघा हे 5 रुपये. लहानपणाचे आमचे दिवस सतत आठवतोय. प्रत्येकाने हातात एक घ्यायची आणि फोटो काढायचा. छान सुंदर. बघा आणि आता उतरायला सुरुवात केलेली आहे. अजून आपल्याला जायचंय पुढे पण यांना भुकेची खूप आहारी झालेली आहेत. बघा आत्ता सगळे जोरात धावत आहेत. बघा आत्ताच यांनी हे खाल्लेलं आहे तरी पण खायला देत नाही असे बोलत आहेत. बघा आणि बघा हे उपास घ्यायला करू आलेले आहेत. बघा आमची आई बघा चालताना ते धावते बघा आमच्या पुढे. येताना मजा. हे आमचे नाना आणि हे आमचे आप्पा हे असतात अलिबागला. ते अलिबागला असतात फिरायला. ते आता फिरायला आलेले आहेत आमच्याबरोबर. आणि हे आपलं कुटुंब आहे आणि बाकीचे कुटुंब आता आलेले नाही आहेत, त्यांना जमत नाही म्हणून. आमची काकी आलेली नाही आहे. बघा चला आम्हाला वाटलं चालणार नाहीत पण हे बघा चालत चालत पुढे आलेले आहेत सगळे आणि आम्हाला पाठी टाकलेलं आहे आणि त्यांना थंड पाणी घेतलेलं आहे. बघा हे आमच्या काकी रिटायर आहेत. ते नाना बोलले ना त्यांनी घर रूम बांधले त्यांच्या भार्या. ही आमची काकी कर्जतला असते पत्नी ही आमची आप्पा दाखवले त्यांची वाईफ. बघा खूप छान. कसं आहे बघा बघितलं माणसांनी बोललं तरी आपण नाव ठेवतात, नाही बोललं तरी नाव ठेवतात. बोलतोय काय म्हटलं बघा छान अगदी म्हणजे म्हणतात ना आता पुढे चढ नाही बोलतात. बघा पण ह्यांनी प्रत्येकाने धावता आता बघा गंमत. खूप छान प्रकारे आपण निघालेलो प्रत्येक जण. आता सगळे जोमामध्ये आहेत. थोडा अजून वेळ गेल्यानंतर हे समजेल ना की केशवराज काय आहे. पण बघा अगदी वळणाचा रस्ता आहे. रस्त्यामध्ये जाताना अगदी आपण गाडी म्हणत चालू तरी चालू होतो. हे बघा हे म्हणतात आपण याला म्हणतात गावठी प्रकार. बघितलात हे लहान असताना खूप मजा यायची पण आता मोठं झाल्यानंतर आपली बायको असल्यानंतर ते हसतात. असलं काय बघितलं हसतात. आता याला साकव म्हणजे ब्रिज. आपल्याला ब्रिज म्हणून माहीत असतं पण गावी त्यांना साकव बोलतात. बघा या ब्रिजवरनं जाण्यामध्ये जी मजा असते. आणि हे बघा अजूनही इथे पाणी आहे 12 महिने. छोटेसे मासे असतात त्याच्यामध्ये. बघा आणि हा सगळा मुलांचा गोंधळ चालू आहे. बघा बघा आता आपण साकव पुढे चाललेलं आहे.
बघा हे पाणी हो जा त्यांचा व्हिडिओ. आता बघा ही लहानपणीची आपण मजा करायचो ना. मला वाटतं मी चौथीला असताना ही अशी विहिरी म्हणता याला, विहिरी आम्ही ओढत चाललेलो बघा. बघा खूप छान. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, ते यालाच म्हणतात बघा. जसं जीवनाचं सार्थक असं आपण जगणं, दिवस जगणं, पुढचे दिवस काढणे, त्याच्यानंतर आपली शेवटची जी असते ती इथे असते. प्रत्येकाने आपापल्या याच्याकडून राहायचं असतं. प्रत्येकाने आपल्या कधी ना कधी जाणं येणं असतं आणि आनंदात राहणं हे प्रत्येक महत्वाचं असतं. बघा जायला पाहिजे. एक दो सबको एक साथ फेक दो असं म्हणतात. समर्थन चला आणि आम्ही आज निमित्त फक्त धरले संदेश आणि निलिमा यांची अॅनिव्हर्सरी, म्हणजे लग्नाचा वाढदिवस. आज त्यांना लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली. काल त्यांनी आम्हाला आईस्क्रीम दिले, ते आईस्क्रीम दिले त्याच्या आता वसूल करून घेत आहेत. कसं असतं, एका हाताने द्यायचं असतं आणि एका हाताने सोडायचं असतं, अशा गोष्टी झालेल्या आहेत. आयोजन केलेलं आहे आणि जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन केलेलं आहे ते संदेश आणि निलिमा यांनी केलेलं आहे. आणि बघा हे सर्वात आमचं जे म्हणतात ना एकदम वयस्कर, ही आमची आई यायला तयार झाली. चालते की नाही माहिती नाही, पण चालते. चला, प्रत्येकाचा उत्साह वेगळा असतो. छान. काकी आमची पाया पडलेली आहे. पडली नाही ती, पाया पडते, पाया. गैरसमज करू नका. एक दो. चला, आमच्या काकी पण आता धावत आहे. बरेच वर्षांनी मी पहिल्यांदाच सहकुटुंब निघालेलो आहोत ही केशवराची सहल करायला. थोडासा उशीर झालाय, ऊन पण आहे, पण आता सगळ्यांचा उत्साह आहे. तो उत्साह आपण घालवून द्यायचा नाहीये. हळूहळू पण वरती जायचंय, देवाचं दर्शन घ्यायचंय आणि तिथे थोडासा बसायचं नाही आहे, विसावा घ्यायचा आहे आणि नंतर आपण तसंच पुढे चालत राहायचंय. धन्यवाद. केशवराला जाताना पहिल्यांदा इथे पाया पडायचंय. इथे पाया पडून झालेलं की पुढे दर्शनाला जायचंय. इथे पहिलं आपण पाया पडणं, मोर्या करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. चला लवकर या. आता इथे एक जामचं झाड आहे, तिथे आम्ही गेल्या वर्षी भरपूर जाम काढलेले, अगदी घरामध्ये पण घेऊन गेलेलो. इथे एक आंब्याचं झाड आहे, ते 10 मिनिटांनी तिथे 5-5 आंबे पडत असतात. आणि खरंच इथे हिरवळ खूप चांगली आहे. आपण खूप चांगल्या प्रकारे इथे आनंद घेतो आहे आणि लहान मुलांना पण खूप आवडलेला आहे. तो खूप चांगल्या प्रकारे धावण्याची शर्यत लावलेली आहे आणि सगळेजण आलेले आहेत. आमचे बंधू बाळू हे पण आता इथे पायापडून दर्शन घेत आहेत. त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे निघालेले आहेत. आता आमच्या काकी, आप्पा, नाना, वैशाली काकी, सुवर्णा काकी, शुभांग काकी आणि आई हे सगळे येत आहेत. त्यांना थोडासा उशीर होतोय आणि ह्या आमच्या सगळ्यांनी बसलेल्या तिथे, त्यांना पण थोडासा कंटाळा आलेला असं वाटतंय. पण चालण्यामध्ये मजा असते ती खरंच खूप चांगली असते. प्रत्येकाने आपल्या पोहतीप्रमाणे चालायचं किंवा चांगल्याप्रमाणे घाई करायची नसते. खूप छान असं आपण हे केलेलं आहे. एक नियोजन केलं ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि सगळ्यांना आता दर्शन घेऊन आपण निघायचं आहे. तर सगळे आता अगदी देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. देवदर्शन करायचं आहे, थोडा वेळ तिथे बसायचं आहे. नंतर आपण जे जाम आहेत गेल्या वर्षी आपण काढलेले, तिथे आता परत ह्या वर्षी परत आलेले आहेत, ते परत पाडायचे आहेत, ते खायचे आहेत. परत तसं आपण निघायचा पण प्रयत्न करायचा आहे आणि पुढचा प्रवास करायचा आहे मुरुड जंजिऱ्यासाठी. आता पहिलं देवदर्शन घ्यायचं आहे, नंतर आपण बाकीच्या विधी आटपायचं आहे. हिने पण आता नमस्कार केलेला आहे, ती पण पाय पडलेली आहे. पुढचा प्रवास सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा हो, ही सदिच्छा असते आपल्याला की आपण जिथे जातो देवाच्या दर्शनासाठी प्रत्येकाने आपलं दर्शन अगदी मनापासून घ्यायचं आहे. मनापासून दर्शन घेऊन आपण तसंच निघायचं पुढे. बघा सध्या आपलं देश किती पुढे निघालं बघा. त्या काकी बघा झाडू मारत आहेत, पण झाडू मारताना पण मोबाईलवर बोलत आहेत. हे म्हणतात काय माहिती आहे ना,
आपण एक प्रकारे आपण पुढे निघालो एकदम जनरेशन गॅप तो कसा मिटला आहे बघा. म्हणजे झाडू मारताना पण त्यांनी झाडू हातामध्ये आहे आणि मोबाईल पण कानावर लावून इतर गोष्टी बोलत आहे. खूप छान प्रकारे त्यांनी पण जे आजूबाजूचा त्यांनी परिसर ठेवला आहे तो खूप छान प्रकारे मेंटेन केलेला आहे. आणि मी पण थोडासा दमल्यासारखा झालेलो आहे, कारण कसं बोलताना आपण आणि चालताना प्रत्येक गोष्टी पटकन जमतात असं नाही. चला खूप छान प्रकारे आपण निघालेलो. इथे पण एक देव आहे, ते देवाला पण मी पाया पडून निघालेलो आहे. हा देव इथे काय काही ठिकाणी असे असतात की देवीचे असतात, देवाचे असतात. अगदी चांगल्या प्रकारे आपण ते देवदर्शन घ्यायचं असेल, पाया पडून आपण पुढे निघायचं आहे. मी पण देवीच्या पाया पडलेलो आहे आणि तसंच पुढे निघालेलो आहे. काही गोष्टी आपण आपल्या तऱ्हेने आपल्या मनाने करायच्या, चांगल्या करायच्या, सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जायचं आहे. चला आता पुढच्या प्रवासासाठी परत जायचं आहे वरती. आता केशवराजच्या जवळ आपण आलेलो आहोत. चला इथे आपल्याला लिंबू सरबत मिळू शकेल किंवा कोकम सरबत, ज्या ताई आता काम करत होत्या त्यांचे स्टॉल आहे. आणि आता आपण आले केशवराज मंदिराकडे. हे मंदिर अगदी पुरातन आहे. बाहेरचा परिसर बघा खूप छान प्रकारे आहे, साफ. आणि मेन म्हणजे आपल्या मंदिरात भटजी काका आलेले आहेत. त्यांनी पण आत्ताच पूजा आटपलेली आहे आणि ते भटजी काका पुढे येत आहे. त्यांना पण मुलींनी नमस्कार केलेला आहे. आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि बघा मंदिरात जाताना अगदी पुरातन काळ ठेवलेलं आहे, म्हणजे जाताना वाकून नमस्कार करूनच आपल्याला जायचं आहे. आणि हे पुढे आलेलो आहोत. आणि हे मंदिर आसूदमध्ये येते, तालुका दापोली लागतो आहे आणि जिल्हा रत्नागिरी लागतो. हे आहे गणपती मंदिर. या गणपती मंदिरात पाया पडलेलं मी आणि पुढे आलेलो. पुढे हा आजूबाजूचा परिसर खूप छान प्रकारे बघा, अगदी स्वच्छता अगदी खूप आहे. खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवलेली आहे. मंदिराची स्वच्छता ही सगळ्यांना अगदी चांगले तऱ्हेने दिसते. आणि हे गायमुख आहे. हे गायमुखाचं जे पाणी येते ते खूप वरतून येते आणि ते पाणी अगदी चवदार आहे, चांगल्या प्रकारे. अगदी तिथे आपण पाणी ते पिण्यायोग्य आहे आणि ते पाणी आपलं वर्षाच्या 12 महिने चालू असतं. वरती एखादा कुठला तरी झरा आहे आणि त्या झऱ्यापासून ते पाणी खाली येते आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे. आणि आपण आता मंदिरामध्ये आलो आहोत. मंदिरामध्ये आलो आणि मंदिराची जी पुजारी व्यवस्थापक केशवराज देवस्थान विलास विष्णू देपोलेकर त्यांचं आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे. आणि मंदिराचं जे आपण म्हणतो डेकोरेशन किंवा सजावट ही जुन्या काळातली आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर जे त्यांचे सजावट दिलेली आहे, लुकआउट दिलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. बघा कसं असतं, आपण जेव्हा देवदर्शनाला जातो तिथली वास्तू बघून आपल्या मनामध्ये समाधान मिळालं पाहिजे. कारण जेणेकरून आपण तिथे आलो आहे त्याचं समाधान आपल्या कुटुंबाला, तसेच आपण ज्या देवाच्या पाया पडतो तिथून जे आपल्याला समाधान मिळतो ते खरंच महत्त्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी आपण सातत्याने करत असतो. काही गोष्टी आपण आपल्या हातातून कधीतरी घडल्या जातात, पण काही गोष्टी ह्या निसर्गाने तयार केलेल्या असतात, त्याचा आपण प्रत्येकी चांगल्या प्रकारे उपयोग करायचा असतो. तर आमच्या घरातले सगळे मोठी माणसं आहेत ती देवदर्शन करून आलेली आहेत, देवदर्शनाला आली आहेत. आमच्या काकी येत आहेत, दुसऱ्या काकी येत आहेत. तसे मग अशी पहिल्यांदा लोक बोली पडल्या नाही, ते पाया पडल्या. त्या लोकांना वाटलं त्या पडल्या म्हणून. नाही, हे आमच्या काकी देवदर्शनाकडे आले आहेत. आता हे पण माझे काका आहेत, ते पण बघा, म्हणजे जी आपली पुरातन काळातली जी वास्तू असते बघा, ते पाया पडून आलेले आहेत. पाठी माझी आई पण येते, ती पण अशी पाया पडून आली येते, वाकली ती पण. काका पण माझे आता आलेले आहेत, ते पण आले आहेत. चला आता आपल्याला आपण केशवराजला अशा तऱ्हेने आपलं सहकुटुंब आलेलं आहे. आणि त्या कुटुंबामध्ये हे प्रमुख व्यक्ती आहेत सगळ्या, आणि सगळे रिटायर झालेले व्यक्ती आहेत ह्या. आणि कसं आहे, एकत्र कुटुंबामध्ये जी मजा असते ती आम्ही बरेच वर्षांनी, म्हणजे मला वाटतं साधारणपणे आपण एक 15 ते 20 वर्षांनी एकत्र आपण आलेलो आहोत. तरी आपण पूर्ण टीम आपली आलेली नाही आहे. आता आपण जवळजवळ 20 जण
2 गाड्यांमधून आलेले आहोत. काही कारणास्तव बाकीच्या कुटुंबाला यायला मिळालं नाहीये, पण पुढल्या वर्षी आपण जी 45 जण आहोत ते यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जो आपला पहिल्यांदा आपण जो ब्लॉगचा प्रकार करतोय तो कितपत आपला पुढे जातोय, योग्य होतोय तो ठरवायचा आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत मुरुडला, समुद्रकिनारी. त्या आमच्या काकींना पण प्रवास चांगल्या प्रकारे झेपलेला आहे. ही माझी आई, तिला पण चालताना धाव लागत होती पण आलेली आहे बघा, हसते बघा आणि लाजते पण. खूप छान. म्हणजे प्रवास झेपेल की नाही मला वाटलं नव्हतं, पण आईने प्रवास केलेला आहे. या काकी पण दमल्या, थांबल्या, पण प्रवास पूर्ण केला. छान. आणि ही काकी, ही आमची वैशाली काकी. मग अशी पडल्या बोलतात, पडल्या नाही त्या बघा, त्यांनी नमस्कार केला, पडल्या नव्हत्या त्या, नमस्कार केला त्यांनी. याला म्हणतात आपण एकच ध्येय आणि त्याप्रमाणे आपण येणं. छान, खूप सुंदर. आणि हे माझे काका, त्यांनी पण देवदर्शनासाठी आलेले आहेत. हे आमचे नाना आणि हे आमचे आप्पा. चला आता आपण देवदर्शन करायचे. मला माहिती आहे. आणि ही वाडी जी आपल्या देवाच्या बाजूला आहे बघा. कोकण ते ह्यालाच म्हणतात, कारण ह्या कोकणाचे निसर्ग सौंदर्य जे जपणं ते सर्वात महत्त्वाचं असतं. आणि ते कोकणातल्या लोकांनी जपलंय. ते अशा प्रकारे निसर्गाने जो साथ दिलेली आहे, ती साथ अगदी निसर्ग जसा असेल तोपर्यंत राहायला पाहिजे, ही ईश्वरचरणी प्रार्थना. सगळे म्हणजे बसले आहेत, थोडे थकलेले आहेत, आराम करत आहेत. आसूद गावातलं आहे केशवराज मंदिर म्हणून, खूप जुनं देव आहे देवस्थान आहे. आणि हां, या 5000 वर्षापूर्वीचे देवस्थान आहे. 5 पांडवांनी जे एका रात्रीत मंदिर बनवलं ते मंदिर आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीदेव केशवराजांची लक्ष्मीकांत मूर्ती काळ्या पाषाणाची 3.5 फूट उंचीची आहे. त्याच्यामध्ये शंख, चक्र, पद्म, गदा अशी आयुधे असून ती मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समोर गोमुखातून वाहणारे पाणी सतत 12 महिने वाहत असतं. आणि मंदिरात कार्तिक महिन्यात 2 उत्सव साजरे केले जातात. एक उत्सव कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा, दुसरं उत्सव कार्तिक कृष्ण एकादशी त्रयोदशी असे आहेत. आणि मंदिराची जी काय ही आहे ती पूर्ण पुरातन ठेवलेली आहे. आणि हा जो आपल्याला म्हणतो पाण्याचा जो ओढा आहे तो वरतून आलेला आहे. ते वरतून पाणी येते आणि ते पाणी वर्षाचे 12 महिने वाहते. ते आता आम्ही जाम पाडलेले आहेत. आणि जाम पाडून खाण्यामध्ये जी मजा असते ती काही खूप वेगळी असते बघा. हे आमचे जाम घेऊन जाणारी सगळी माणसं आहेत बघा. फक्त आम्ही त्याचं म्हणजे चोरून खाण्याची मजा असते ती हे आहे बघा. आणि खरंच जाम एकदम चांगले आहेत, गोड आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही झाडावर चढून जाम काढलेले आहेत आणि ते खाल्लेले आहेत. बघा, हे त्यांनी एक स्लोगन तयार केलं बघा मस्तपैकी. जाम खाऊन मला जाम आनंद झालेला आहे, हा स्लोगन तयार झालेला आहे. पुढल्या वर्षी तो स्लोगन आपण डोक्यावरती लावून यायचंय. आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला.